अटल सेतूचं उद्घाटनाचं ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार आणि खासदारांना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आलंय। तर निमंत्रण पत्रिकेतून स्थानिक लोकप्रतिनिधींची नावंही वगळण्यात आली आहेत आणि त्याचमुळे ठाकरे गटाच्या वतीनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आलाय। खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर हे या भागातील स्थानिक आमदार आणि खासदार आहेत। मात्र काहींना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आता समोर येते। तर अटल सेतूचं उद्घाटनाचं ठाकरे गटाच्या स्थानिक आणि आमदार आणि खासदारांना ऐनवेळी निमंत्रण हे देण्यात आलंय। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी गिरीश कांबळे देतात। गिरीश, खरं तर आज अटल सेतूचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतंय आणि ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार आणि खासदारांना मात्र ऐनवेळी निमंत्रण देण्यात आलंय। एकंदरीत काय राजकीय पार्श्वभूमी आहे? आपण बघितलं तर देशातील सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे, त्याचं उद्घाटन होतंय। मात्र ज्या ठिकाणाहून तो जातो तिथले जे स्थानिक आमदार आहेत, म्हणजे वरळीतून बघितलं तर आपण स्थानिक आमदार आदित्य ठाकरे असतील, याशिवाय विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर असतील आणि खासदार हे अरविंद सावंत आहेत आणि त्यांना हे निमंत्रण उशिरा म्हणजे काल रात्री संध्याकाळपर्यंत उशिरा निमंत्रण मिळालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केलेला आहे रात्री उशिरा। आदित्य ठाकरे असतील, अरविंद सावंत असतील, सुनील शिंदे, सचिन अहिर असतील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरा फोन केलेला आहे। याशिवाय अरविंद सावंतांना देखील आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून एक व्यक्ती आला, त्यांनी सांगितलं की तुमचा पत्ता मिळत नाही, आम्हाला निमंत्रण द्यायचं, अशा पद्धतीचं काल आणि आज सकाळपर्यंत हे निमंत्रण आलेलं आहे। त्यामुळे याशिवाय निमंत्रण पत्रिकेत त्यांचा उल्लेख, त्यामुळे या नेत्यांमध्ये काहीशी नाराजी असणार हे काही नाकारता येणार नाही। गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।